बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ति। सद्गुरुनाथ महाराज
श्रोता श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। थोड़ा हार्मोनियम कमी कर। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणारे आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून श्री महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त उपस्थित सर्व माझे आदरणीय गुरुबंधू भगिनी, आपल्या मंडळाचे सर्व विश्वस्त पदाधिकारी सर्वांना व्यासपीठावरून माझं सप्रेम वंदन। जय सियाराम। सज्जनो, दरवर्षीप्रमाणे मंडळाच्या सर्व गुरुबंधूंचं प्रेम, आग्रह आणि त्याही उपर श्री महाराजांची कृपा, आणि त्यामुळे यावर्षी देखील उत्सवाच्या निमित्ताने आपल्याशी निरूपण रूपी संवाद करण्याचं हे सद्भाग्य प्राप्त झालं। काल निलाखे काकांनी आपल्या निरूपणात एक फार छान गोष्ट सांगितली की पहिल्यांदा श्री महाराज ज्याला चिंचवडला सेवा द्यायची आहे त्याला गोंदवल्याला आणून तयार करतात। आमच्या चैतन्य जोशीच्या तब्बलजीच्या निमित्ताने ते बोलत होते, आणि त्यानंतर त्याला चिंचवडला सेवा मिळते। हे परम भाग्य आहे की याच काशीधामच्या आवारात आमच्या कैलासवासी पीडी काकांच्या समोर त्यांच्या कृपा आशीर्वादाने याच काशीधाममध्ये परमार्थाचं बीज रोवलं गेलं। आमच्या सोले अण्णांनी कृपा केली, गोंदवल्याचा मार्ग दाखवला। आमचे विडी काका, किती लोकांची आठवणी येतात आज व्यासपीठावर बसलं की। कालच मला श्रीकांनी आनंदाची गोष्ट सांगितली, म्हटलं कधी एकदा विडी काकांचं दर्शन होतंय अशी मनामध्ये इच्छा निर्माण होऊन गेली। सज्जनो, या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळं आज आपला हा चिंचवडचा जन्मोत्सव वर्षानुवर्ष आनंद द्विगुणित करणारा ठरतोय। कालपासून सगळ्यांनी अमृतवाणी अमृतवाणी करून एक प्रकारे खूप दबाव निर्माण केला, पण करता श्रीराम समर्थ आहे, त्यामुळं त्याच्या इच्छेनेच आज आपल्याशी एक स्वाभाविक संवाद घडावा, यासाठी पुढील तास दीड तास आपलं अवधान यासाठी आपली विनंती करतो। सज्जनो, आपण प्रत्येक जीवाने कुठल्या घरामध्ये जन्माला यावं, आपलं भवितव्य कसं असावं, आपल्या हातून काय कर्म घडावीत, या सगळ्याच्या मागे एक कार्यकारण सिद्धांत काम करत असतो। माझे समर्थ म्हणतात ना मनोबोधामध्ये, मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होनी जाते, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे, मती मंदते खेदमानी वियोगे, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला। समर्थांनी अनेक ठिकाणी आपल्या जीवनाचा कार्यकारण सिद्धांत आम्हाला सांगितला आहे
एखादी व्यक्ती अमुक अमुक पद्धतीने का जीवन जगावी, का त्याच्या जीवनामध्ये त्याला दुःख किंवा सुख याला सामोरं जावं लागावं, हे सगळं काही आम्हीच पेरलेलं बीज आहे. त्याचंच कडू किंवा गोड फळ हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला भोगावं लागतं. हा सिद्धांत आहे सज्जनो जीवाचा. परंतु जेव्हा मग या सिद्धांताच्या आधाराने आपण आपल्या सद्गुरूच्या जन्मोत्सवाकडे पाहतो की का हा गणपती या कुलकर्णी घराण्यामध्ये जन्माला आला, असं काय त्यांचं शेष शिल्लक होतं की त्यामुळं त्यांना देखील पुन्हा जन्म घ्यावा लागला. असं काय त्यांचं संचित होतं की त्यांना देखील लोकांचा विषप्रयोग सहन करावा लागला, जळते निखारे पचवावे लागले. काय होतं? पण आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे कोडं फार छान सोडवलं बरं. जगद्गुरु म्हणाले, जो जीवाच्या कार्यकारणाला सिद्धांत लागू पडतो तो या संत रूपी विभूतींना लागू पडत नाही. कारण आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, आम्हाला कुठलाही कार्यकारण सिद्धांत खाली खेचून आणत नाही, आम्ही आमच्या इच्छेने येतो. मग कुठलं प्रयोजन घेऊन आले होते महाराज? जर कुठला शेष नव्हता, कुठलं संचित नव्हतं, कुठलंही कार्य कारण आमच्यासारख्या जीवांचं त्यांना लागू पडत नव्हतं, तर मग श्री महाराजांचा जन्म जो या भूलोकावरती झाला, पूज्य बाबा बेलसर यांनी या संत दृष्टीने श्री महाराजांचा हा कार्यकारण सिद्धांत शोधून काढला. बघा, आपण दररोज उपासनेमध्ये म्हणतो, काय प्रयोजन आहे या संताचं भूलोकावरती येण्याचं? अहो, काही कमी कष्ट सहन केलेत का त्यांनी? काय नाही सहन करावं लागलं त्यांना. पण एका ध्येयाने, एका उद्देशाने या माऊलीने देह धारण केला. आणि ते ध्येय पूज्य बाबा या 4 ओळींमध्ये आपल्याला लिहून देतात, जे आपल्या उपासनेचं अंगभूत तत्व आहे. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. बघा, आपल्याला एखाद्याला पत्र लिहायचं असेल तर आपल्याकडे पूर्ण पोस्टल ॲड्रेस असावा लागतो, त्यांच्या घराचं नाव असावं लागतं, त्यांचं नाव असावं लागतं. महाराजांचा हा पोस्टल ॲड्रेस जणू काही पूज्य बाबांनी या श्लोकात सांगितला. महाराजांना भेटायचंय, जयाचा जनी जन्मनामार्थ झाला. घराचं नाव काय? जयाने सदा वासनामात केला. ओळखायचं कसं? जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. बस, या 2 खुणा आहेत, ज्याच्या मुखामध्ये निरंतर नाम आहे. आम्ही नाम घेतो, पण महाराजांनी काय केलंय? नामामध्येच वास केलाय. नाम हेच त्यांचं धाम झालंय. फरक लक्षात घ्या सज्जनो. सहज बोलता बोलता रामायणामधला कैलास डोळ्यासमोर आला. ज्या वेळेला माझ्या माता पार्वतीने महादेवाला विचारलं की और राम रहस्य अनेका, कहू नाथ अति बिमल बिबेका, जो प्रभु मैं पूछा नहीं होई.
सौ दयाल राखौ जनी गोई. माता पार्वतीने अत्यंत काकुळतीने महादेवाला विचारलं, राम कोण आहे, राम कोण आहे. आणि ती इतक्या काकुळतीने प्रश्न विचारतीये. महादेव डोळे मिटून बसलाय आणि हळूहळू त्या निर्गुण समाधीला सगुण साकाराचं स्वप्न पडू लागलं. हरही रामचरित सब आये, प्रेम पुलक लोचन जल छाये, श्री रघुनाथ रूप उर आवा, परमानंद अमित सुख पावा. त्या परमानंदाला देखील अमित सुख झालं. महादेवाच्या हृदयामध्ये रामरूप प्रगटलं. आणि काय अवस्था झाली त्याची? मगन ध्यान रस दंड जुग, पुनि मन बाहेर की, रघुपति चरित महेश तब, हर्षित बरनैली. मगन ध्यान रस दंड जुग. मला जो मुद्दा सांगायचा आहे तो हा आहे की कोणीतरी प्रश्न विचारलाय, माता पार्वतीने प्रश्न विचारलाय, महादेवा राम कोण आहे मला सांगा. आणि माझा महादेव समाधीमध्ये गेला निघून. आणि समाधीमधून महादेवाने बळजबरीने आपलं मन बाहेर काढलं, बळजबरीने. मगन ध्यान रस दंड जुग, 2 दंड. महादेवाला समाधी लागली आहे. बघा जीव आणि शिव यामध्ये काय फरक आहे, किती सुंदर आपल्याला गोस्वामीजी सांगून जातात की जीवाला नामामध्ये ढकलावं लागतं मनाला, आणि शिवाला नामातून बाहेर यावं लागतं संवाद करायला. हा फरक आहे. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. ते नामातच आहेत, त्यांना देखील महादेवासारखं नामातून बाहेर यावं लागतं आपल्याशी संवाद करायला. म्हणून महाराज म्हणायचे, लहानपणापासून प्रापंचिकांमध्ये राहिलो, सकाळी उठल्यापासून प्रपंचाच्याच गोष्टी बोललो, पण रामाने कृपा केली, त्याने माझं मौन कधी भंग केलं नाही. कारण ते नामामध्ये वास करणारं हे तत्व आहे. निरंतर नामामध्ये ते राहतात. त्यामुळे या अजन्माचा जन्मोत्सव आम्ही करतो, त्याला पाळणा करतो, त्याची न्हाणी करतो, त्याचा आनंदोत्सव साजरा करतो, सगळं काही करतो. कशासाठी करतोय? तो ज्या ध्येयासाठी जगला त्या ध्येयाची प्राप्ती मला व्हावी, त्या ध्येयाचा मला अनुभव यावा. पूज्य बाबा डॉक्टर कुर्तकोटींचा एक अनुभव सांगायचे. महाराज एकदा प्रवासामध्ये चालले होते रेल्वेनी, आणि महाराजांना दम्याची उबळ यायची रात्री. आणि ती दम्याची उबळ आल्यानंतर त्यांना क्षणाचा देखील विसावा मिळत नसे. तर एकदा रेल्वेमधून जात असताना महाराज पहुडलेले होते. डॉक्टर कुर्तकोटी महाराजांच्या जवळ पायाशी उभे, आणि त्याच वेळेला इतका जोरात दम्याची उबळ आली की उठून पिकदाणी घ्यायला देखील वेळ पुरला नाही. तसाच एक कफचा, एक थुंकीचा तुषार बाहेर पडला. डॉक्टर कुर्तकोटींनी पटकन तो वरच्या वर झेलला, आपले हात स्वच्छ करून आले. महाराजांनी कुर्तकोटींच्या पाठीवरून हात फिरवला, म्हणाले, अहो एवढी सेवा का करता, काय हवंय तुम्हाला? म्हणाले, महाराज तुम्ही ज्या स्थितीमध्ये जगता त्या स्थितीचा एक क्षण अनुभव यावा यासाठी हे सगळं करतोय म्हणे. जयाने सदा वासनामात केला. त्याच्या धामामध्ये, त्या नामामध्ये जे श्री महाराज राहतात ते काय आहे, ती काय चीज आहे? ती विलक्षण नामाची अनुभूती आम्हाला प्राप्त व्हावी, त्यासाठी हा उत्सव आहे. अन्यथा या प्रपंचाची दुसरी काही गरज नाही. ते नाम आमच्या मनामध्ये रुजावं, त्या नामाचा अनुभव आम्हाला यावा. त्या नामासाठी नाम घेण्याला एक जण तरी तयार व्हावा, यासाठी श्री महाराजांनी हे एवढा मोठा प्रपंच मांडलाय. बघा, आपण म्हणतो ना की आईचे ऋण कधी फिटत नाहीत. या माऊलीचे ऋण कसे फेडायचे? आपण फेडायचा एकच मार्ग आहे,
त्यांना जे आवडतं ते आपण मनापासून करायचा प्रयत्न करायचा. त्यांना रामाची भक्ती आवडते, त्यांना रामाची कथा आवडते, त्यांना रामाचं नाम आवडतं, त्यांना अन्नदान आवडतं, त्यांना परस्परांशी सौराध्याने प्रेमाने बोललेलं आवडतं, त्यांना या भूलोकावरतीच या वैकुंठासारखं सुख अनुभवणारा मनुष्य तयार करणं आवडतं. तसं जर आपण झालो, जर आपण खऱ्या अर्थाने रघुपतीचे भक्त झालो, तर आपण आपल्या आईची कूस धन्य केली आणि आपल्या गुरुच्या देखील ऋणामधून काकणभर उतराई झालो बघा. अन्यथा माझी सुमित्रा लक्ष्मण आईला विचारायला येतो, आई मी वनामध्ये जाऊ, रामाबरोबर वनात जाऊ आई? आणि यावरती सुमित्रा लक्ष्मणाला क्षणाचं देखील विसंब न घेता क्षणात सांगते, अरे लक्ष्मणा तू काय विचारतोयस? शहाणा. थोडासा दे, आवाज येत नाही आता काहीच. लक्ष्मणाने आईला विचारले, आई मी वनामध्ये जाऊ? आणि माझी सुमित्रेन लक्ष्मणाला क्षणात उत्तर दिलंय, तात तुम्हारी मातु बैदेही, तात तुम्हारी मातु बैदेही, पिता रामु सब भांति स्नेही, तात तुम्हारी मातु बैदेही. सुमित्रेने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा मी केवळ तुझी देहाने आई आहे, तुझी आत्म्याची आई वडील आहे. तात तुम्हारी मातु बैदेही, पिता राम सब भांति स्नेही. तुझे आई वडील सीताराम आहेत, त्या सीतारामाच्या सेवेमध्ये तुला जायला मिळतंय. धन्य आहेस बाळा, धन्य आहेस. आणि तिथं सुमित्रेने एक फार छान वाक्य म्हटलंय, जे तुम्ही आम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. मला जो सांगायचा मुद्दा आहे तो या वाक्यामध्ये आहे. काय म्हणते माता सुमित्रा? पुत्रवती जुबती जग सोई, पुत्रवती जुबती जग सोई, रघुपति भगत जासु सुत होई, रघुपति भगत जासु सुत होई, जासु सुत होई. नतरु बांझ भली बादी बियानी, नतरु बांझ भली बादी बियानी, राम विमुख सुत जेहि सुख मानी, राम विमुख सुत जेहि सुख जानी, जेहि सुख जानी. तात तुम्हारी मातु बैदेही, तात तुम्हारी, तात तुम्हारी, तात तुम्हारी मातु बैदेही. बघा आत्ताच आमचा पांडुरंग कुलकर्णींच्या नातवाला घेऊन दोघ जण आले होते. छोटंसं बालक. विशेषतः या अशा तरुण मुलींनी, महिलांनी हे वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे. काय म्हणाली आहे सुमित्रा? पुत्रवती जुबती जग सोई. त्याच स्त्रीला जगामध्ये पुत्रवती म्हणावं. कोणाला? रघुपती भगत जासु सुत होई, जिचा मुलगा रामाचा भक्त होईल, जिने अशा मुलाला जन्म दिला ज्याने आपला देह राम कार्यासाठी झिजवला, जिने आपल्या देहाच्या आधाराने या रामनामाचं सौख्य प्राप्त केलं, त्याने खऱ्या अर्थाने आपलं आईची कूस धन्य केली बघा. अन्यथा नतरु बांझ भली बादी बियानी, नाहीतर
वांज राहिलेली परवडली. न तरु बांझ बली बादी बियानी राम विमुख सुत जे सुख मानी. ज्या आईला असं वाटतं की अरे भक्ती करणं, हे रामाची सेवा करणं हे सगळं वेळेचं अपव्य आहे, त्यापेक्षा संसार कर, पैसा अडका मिळव. गोस्वामीजी म्हणतात अशी आईने मुलाला जन्म दिला की न दिला ही गोष्ट गौण आहे, पण अशा मुलाला प्रपंच सन्मुख करणारी आई जन्माला येऊनही देऊनही वांझच राहिली बघा म्हणाले. त्यामुळे सचिन फार मोठं उत्तरदायित्व या माऊलीचं आपल्यावरती, की त्यांच्या घराचा जो पत्ता आहे, जयाने सदा वास नामात केला, त्या धामापर्यंत आपल्याला जायला पाहिजे. आणि त्या धामापर्यंत जाण्यासाठी काय करायचं त्याचं उत्तर आजच्या निरूपणामध्ये आपण शोधणार आहोत. काय केलं पाहिजे मला? उत्सव तर येत राहतील, जात राहतील. मी काल सहज मोजत बसलो होतो, मला वाटतं आपला पहिला उत्सव 96 का 97 साली झाला. हां, आता ते 5 वर्ष आणि ही 25 वर्ष, 30 वर्ष झाली. आता जी आपली नातवंड आहेत कदाचित ती अजूनही 30 वर्षानंतर कार्याध्यक्ष असतील, आपल्या सगळ्यांचे कदाचित फोटो लागले असतील. उत्सव तर चालू राहतील. मी काय साधलं, मी काय प्राप्त केलं, हा खरा मुद्दा आहे. ज्याच्यासाठी हा सगळा प्रपंच मांडलाय त्यासाठी मी काय केलं पाहिजे हे आज आपण माऊलीच्या एका हरिपाठातल्या अभंगाच्या आधाराने अभ्यासणार आहोत. आज एकादशी आहे ना, त्यामुळे एकादशी केवळ साबुदाण्याच्या आधाराने साजरी करू नका. श्रीखंड सगळ्यांना मिळणारच आहे, परंतु जी मधुरता आम्हाला चाखायची आहे, ज्याच्या आधाराने आम्ही त्या धामापर्यंत जाणार आहोत, ज्याच्या आधाराने आम्ही आमच्या जीवनात आमच्या आईची कूस धन्य करणार आहोत, ते तत्व काही वेगळंच आहे. आणि ते तत्व माऊलीने हरिपाठाच्या 26व्या अभंगामध्ये सांगितलंय. माऊली गाते, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, तरीसी करुणा येईल तुझी, हरीसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी, म्हणा सगळे, वाचेसी सद्गद वाचेसी सद्गद जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, परते तत्व नाही अन्यथा, वायाणिक पंथा जाशी जणी, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा, श्रीहरी जपे सदा,
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. यांनी काय होतं माहिती का, साबुदाणा खिचडीचा अंमल कोणावर किती येतो कळतो, म्हणून मधून मधून हलवावं लागतं. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे, हरी मुखे म्हणा म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरिपाठाचे 28 अभंग, अभंग हरिपाठ असती 28, रचिले विश्वासे ज्ञानदेवे. 28व्या अभंगातला 26वा अभंग आज आपण चिंतनाला घेतलेला आहे. बघा कशी गंमत असते माहिती का, लहानपणी माझी आई माध्यमिक शाळेपर्यंत परीक्षेचा अभ्यास करून घ्यायची आणि मग आम्ही एका कागदावरती महत्त्वाची सूत्र लिहिलेली असायची आणि मग मला आवरताना खायला घालताना तो कागद समोर ठेवायचे, हे वाच, हे येणार आहे बघ. परत परत मग अगदी बॅग उचलून जाताना पण ते लक्षात ठेव बरं का. आमची मावशी पण आहे इथं शिक्षिका, फार छान अभ्यास घ्यायची. हे सूत्र लक्षात ठेव, हे लक्षात ठेव, हे लक्षात ठेव. अगदी दरवाजातून जाऊस तर आईची. बघा आपण त्यांना उगीच माऊली म्हणतो का. 28 अभंग ज्या माऊलीने नामाचं महत्व गायलं, त्या माऊलीनी हरिपाठ संपता संपता अगदी शेवटच्या अभंगामध्ये देखील हे सांगितलं, बाळा बाकी विसरून जा सगळं, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम बाळा बाकी सगळं विसरून जा, काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण एवढं लक्षात ठेव, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम. अभंग खूप मोठा आहे, वेळ फार कमी आहे. थोडक्यात अभंगाचा अर्थ सांगतो आणि मला जो मुख्य मुद्दा आपल्या समोर मांडायचा आहे तो घेतो. माऊली म्हणतीये, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. ए बाळा एकच कर, एक तत्व त्या नामाचं हृदयामध्ये घट्ट धर, निश्चय कर नामाचा. मी तुला खात्रीने सांगतो, हरीसी करुणा येईल तुझी. आणि ते नाम फार सोपं आहे रे, ते नाम सोपे रे. राम कृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी. प्रेमाने थोडा वेळ त्या भगवंताचं नाम आळव. ते नाम सोपे रे, राम कृष्ण गोविंद. बाळा नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा जाशी जणी. बघा कोण सांगतं याला फार महत्व आहे. नामाचं महत्व तर सर्व संतांनी सांगितलं, पण माऊलीने जेव्हा नामाचं महत्व सांगितलं की एक तत्व नाम दृढ धरी मना, याला एक
वेगळी उंची आहे, एक वेगळा अधिकार आहे. आमची आळंदी काय आहे? आमच्या आळंदीला मी मनामध्ये काय विचार करतो, का आम्ही तिथं 2 कथा केल्या, का त्या माऊलीच्या जवळ वारंवार जातो, परत परत 2 वर्षानंतर एक कथा आळंदीला का करावीशी वाटते? कारण त्या माऊलीच्या समोर जाऊन उभं राहावं असं वाटतं. माऊली, लेकरामध्ये काही सुधारणा झाली आहे का बघ, तुला जसा पाहिजे तसा मी झालोय का बघ. माझ्या दृष्टीने आळंदी हे अध्यात्माची राजधानी आहे. माझी माऊली सर्व शास्त्रांचा चक्रवर्ती सम्राट आहे. काय नाहीये निलाखे काका आपल्या गीतेमध्ये? काय नाही सांगितलं माझ्या माऊलीने? बघा ज्ञानेश्वरी उघडून, अहो तो सांख्य योग समजता समजता आपल्या मनाची काय अवस्था होऊन जाते. कर्मयोग बघतोय, कर्मयोग संपत नाही तर कुंडलिनीचा 6वा अध्याय येतो. अद्वैताचं प्रतिपादन माऊली करते. कुंडलिनी कशी जागृत होते याची सगळी प्रक्रिया आपल्याला सांगते. ते होत नाही तोपर्यंत भक्तीचा मळा फुलतो. 12वा अध्याय येत नाही की लगेच राजविद्या राजगुह्य योग सुरू होतो. ते होत नाही तर तोपर्यंत आम्हाला सगळ्या या वेगवेगळ्या विद्या सर्व काही माऊलींनी सांगितलंय. म्हणजे माऊलीचं तत्वज्ञान हे समस्त अध्यात्माचा इन्सायक्लोपीडिया आहे. आणि तुम्ही आजही आळंदीला जाऊन बघा, वेगवेगळ्या मार्गाने अभ्यास करणारी वेगवेगळे आश्रम आपल्याला दिसतील. आमच्या डॉक्टर नारायण जाधवांचं स्मरण करतो. आमचे पाठक गुरुजी आहेत, साखरे महाराज आत्ताच निवर्तले, त्यांचं स्मरण करतो. कोणी योग मार्गाच्या आधाराने जाते, कोणी पंचदशीचा अभ्यास करते, कोणी योगशास्त्राचा अभ्यास करते. वेगवेगळ्या मार्गाने अभ्यास करणारी मंडळींची मांदियाळी आहे आळंदी म्हणजे. आणि अशा आळंदीचा हा चक्रवर्ती सम्राट जेव्हा सांगतो की एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी, यावरून नामाचा अधिकार काय आहे सज्जनो? काय आहे नामाचा अधिकार? आणि आम्ही लेकरं किती भाग्यवंत आहोत की आम्हाला केवळ एक शाल डोक्यावरती टाकली आणि या ब्रह्मचैतन्याने आपला प्राण लुटवून टाकला. घ्या माझा प्राण, घ्या माझं नाम, घ्या. ते नाम आम्हाला सहजपणे देऊन टाकलं. त्या नामाला ज्याने घट्ट धरलं त्याचं काम झालं या कलियुगामध्ये. माझे गोस्वामीजी म्हणतात, हेमंत, गोस्वामीजींचा एक फार सुंदर रामचरितमानस सगळं सांगून झाल्यानंतर विधान आहे. एही कलिकालन साधन दूजा, एही कलिकालन साधन दूजा, जोग जग जप तप व्रत पूजा, जोग जग जप तप व्रत पूजा, एही कलिकालन साधन दूजा, एही कलिकालन. गोस्वामीजी म्हणतात, या कलियुगामध्ये काय करणार तुम्ही? काय आहे तुमच्याकडे आत्मोद्धाराचं साधन? तुम्ही योग करू शकता. आजच्या काळामध्ये योग म्हणजे एक शारीरिक कवायत झाली आहे. तुम्ही यज्ञ करू शकता, तुम्ही जप करू शकता का? अरण्यामध्ये जाऊन सर्व प्रकारची शुचिता पाळून तुम्ही तप करू शकता का? आजच्या काळामध्ये तप म्हणजे दिवसभर मोबाईलला हात न लावणं. सगळ्या व्याख्या आपल्या कलियुगाप्रमाणे बदललेल्या आहेत. पण ते देखील तप भल्या भल्यांना जमत नाही.
ना यज्ञ आहे, ना योग आहे, ना जप आहे, ना तप आहे, ना व्रत आहे. व्रत बघायचं असेल तर आज एकादशीचा बघा उपवास. ना व्रत आहे. पूजा देखील आम्ही नीट करू शकत नाही. मुंबईला तर मी ऐकलंय छोटे फ्लॅट, त्यात देवघर, त्यात लोकलचं टायमिंग घड्याळाला बांधलेलं, चाळणी घ्यायची, देवाच्या मूर्ती ठेवायच्या बेसिनमध्ये, डायरेक्ट आणून एक फुलाची पुडी वाहिली, 2 मिनिटात पूजा संपली. या कलियुगात काय करू शकतोय? जप तप व्रत पूजा काय आमच्या हातात? काही नाही. मग काय करा? राम ही सुमीरिय गाय, राम ही सुमीरिय गाय, राम ही सुमीरिय गाय, राम ही संतत सुनिय, राम गुण ग्राम ही संतत सुनिय, राम गुण ग्राम ही एहि कलिकालन साधन दूजाए, कलिकालन एहि कलिकालन एहि कलिकाल. या कलियुगामध्ये ना जप तप व्रत पूजा काहीच आम्ही नीट करू शकत नाही. तर मग एक करा, राम ही सुमिरिय गाय, राम ही संतत सुनिय, राम गुण ग्राम ही. गोस्वामीजी नाम वंदनेमध्ये म्हणतात, चहु जुग चहु श्रुती नाम प्रभाऊ, कली विशेष नाही आन उपाऊ. चारही युगांमध्ये नामाचं महत्व आहे, पण कलियुगामध्ये मात्र नामाशिवाय दुसरा पर्याय नाही उद्धाराचा. मग हे असं नामाचं तत्व जे सर्व संतांनी एक मुखांनी सांगितलं, सर्व संतांनी. माझे समर्थ देखील अनुमोदन करताना किती सुंदर शब्द वापरतात. समर्थ म्हणतात, मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे तो निज ध्यास राहो. काय शब्द वापरलाय बघा. काल निलाखे काकांनी चतुसूत्री सांगितली. जर त्या चतुसूत्रीला पंचसूत्री करायचं असेल काका, तर पठण आहे, स्मरण आहे, मनन आहे, चिंतन आहे, आणि 5वी पायरी आहे निधिध्यासन. वेळ लागलं पाहिजे, वेळ. जोपर्यंत ते वेळ लागत नाही, समर्थांना अभिप्रेत आहे, सदा मानसी तो निज ध्यास राहो. आणि काय? समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळिताही नसाहे. सगळ्यामध्ये सार नाम आहे. पूज्य बाबा आपल्या आयुष्याच्या अंतकाळी कोणीतरी त्यांना विचारायला आलं, बाबा एवढी पुस्तकं तुमच्याकडे आहेत, ही सगळी तुम्ही पुस्तकं वाचली आहेत? बाबा फक्त खिन्नपणे हसून म्हणाले, एकदा नाही बाळा, अनेकदा या सगळ्या ग्रंथांची माझी पारायणं झाली आहेत. मग काय म्हणे, हे सगळं वाचून झाल्यानंतर एकच लक्षात आलं, या सगळ्याचं सार आहे नाम. नाम नाम ते नाम या सर्व संतांनी एक मुखांनी सांगितलं आम्हाला. मग आज मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या 4 ओळीचा या अभंगाला पूर्ण न्याय देता येणं फार अवघड आहे. कारण ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा, हे वाक्य एक स्वतःच कथेचा विषय 9 दिवसाचा. ही ओळ हे सोपं काम नाहीये. त्यामुळे आपण आता फक्त आपलं लक्ष पहिल्या चरणाकडे ठेवूयात. या अभंगाचं पहिलं चरण, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा.
येईल तुझी एक तत्व नाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझी. बस पूर्ण प्राण एकवटून आपण या चरणाचं लक्ष आपल्या हृदयामध्ये साठवायचा प्रयत्न करू. काय म्हणायचंय माऊलीला? एक तत्व नाम दृढ धरी मना. बघा आम्ही सगळे नामसाधक आहोत. आमच्यासाठी हे जणू काही माऊलीने ध्येय दिलंय, टार्गेट दिलंय. आपलं हे मन जे चंचल आहे, जे क्षणोक्षणी या इंद्रियांच्या दरवाजामधून बाहेर पडतंय, कधी डोळ्यातून बाहेर पडतंय, कधी कानातून, कधी जिव्हेतून, कधी हातातून, कधी स्पर्शातून, या मनाला माऊलीने बोध दिला, बाळा मना जरा शांत बस आणि एक कर, एक तत्व नाम दृढ धरी मना. त्या नामाला हे मना तू घट्ट धर. खरोखर हा फार मोठा प्रश्न आहे आमच्या समोर. हातामध्ये जपाची माळ असते, पण स्वतःच्या मनाला जर त्रयस्थ होऊन बघितलं तर लक्षात येतं की जयाने सदा वासनामात केला. ही स्थिती काही वेगळीच आहे. आम्ही नाम घेतो, पण जो नामरूप झालेला आहे, जो नाममय झालेला आहे, ज्याने नामातच वास केलेला आहे, ते मन काही वेगळंच आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? त्या नामाला इतकं इतकं आपल्या अंगामध्ये भिनवलं पाहिजे, इतकं निश्चयात्मक आपण राहिलं पाहिजे की हरीसी करुणा येईल तुझी. आता इथं करुणा हा शब्द ज्ञानोबांनी वापरलाय. बघा काय शब्दांचं सिलेक्शन आहे माऊलीचं. करुणा. कालच मला वाटतं निलाके काका का गरवारे काकांनी एक छान वाक्य सांगितलं की 25% जीव वक्ता हा अभ्यासाने बोलत असतो आणि 75% हा कृपेने बोलत असतो. मला असं वाटतं की त्यांनी बरंच सहिष्णुता ठेवलेली आहे. मला जर विचाराल तर आज सकाळपासून ही माझ्याकडे पाहत होती, अरे म्हणे काय बोलणार आहेस, काय विषय घेणार आहेस. म्हटलं हरिपाठाचा अभंग घेणार आहे, पण स्वस्थताच नाही. काहीतरी फोन कोणतरी भेटायला येतंय. पण भरोसा एक आहे की व्यासपीठावर बसताना डोकं पूर्ण रिकामं करून बसायचं. एकदा का त्या वायफाय नेटवर्कशी आपला नेटवर्क जोडला की मग तो बोलायला लागतो. मला असं वाटतं की जीवनामध्ये जे काही घडतं त्यामध्ये 0% जीवाचं कर्तृत्व आहे, 100% कृपा आहे. 100% कृपा, कृपा, करुणा. नाही 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 नाही. मी साधनेच्या आधाराने त्याला प्राप्त करीन, ही रावण वृत्ती आहे. मी कैलास उखडीन माझ्या शक्तीच्या आधाराने, ही रावण वृत्ती आहे. हा अहंकार आहे आपल्या आतमध्ये. तो केवळ करुणेच्या आधाराने प्राप्त होतो. तो वळतो आपल्यावरती. त्यासाठी अतिशय दीनहीन व्हावं लागतं. त्याच्या जणू काही दरवाजातलं पाय पुष्ण व्हावं लागतं सज्जनो, तेव्हा तो वळतो. बरं, हे ज्ञानाचं शास्त्र नाही, हे कृपेचं शास्त्र आहे. नाही तर एक इंजिनियर माणूस कसा बोलू शकेल? आता आम्हाला काशीला जायचंय, तिथले जवळजवळ 100 पंडित लोक येणार आहेत काशीचे दररोज ऐकायला कथा. मला आमचे चंद्रतने दादा म्हणाले, रवीजी अभ्यास करून जावा. म्हटलं दादा, कृपेशिवाय आपल्याकडे दुसरा काही अभ्यास नाही. माझा बोलणारा माझा मायबाप आहे बसल्या, त्याला माझी लाज आहे.
त्याच्या नावावरती मी जातोय, तो बघेल काय करायचं. सज्जनो, करुणेशिवाय जीवनामध्ये नाही होत काही प्राप्त. आणि त्यासाठी अतिशय अहंकार शून्यतेकडे आपण राहिलं पाहिजे, अतिशय विनयशील झालं पाहिजे. अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष वावे. अतिलीनता, अतिलीनता. आणि ती लीनता कशी? सर्व भावे स्वभावे. ही जर वृत्ती आली आणि नामाची जर निरंतर आर्तता असेल, हृदयामध्ये धावा असेल, तर तो भगवंत आपल्यावरती करुणा करतो, करुणेचा मेघ पाझरतो. आता इथं गंमत अशी की करुणा या शब्दाचा अर्थ काय? करुणेला नेमकं आम्ही कुठल्या मोजमापाने मोजायचं? आपण म्हणाल माझ्यावरती भगवंताची फार करुणा आहे, छान घरदार आहे, मुलं बाळ आहेत, सगळं काही आहे, पैसा अडका आहे, भरपूर करुणा आहे. येस, दिस इज ऑल्सो वन फॉर्म ऑफ करुणा. मी म्हणत नाही, कारण महाराज म्हणतात जो नाम घेतो त्याच्या प्रपंचाची जबाबदारी देखील माझ्यावरच आहे, तो देतो. पण करुणेचा अर्थ जर आम्ही एवढ्यापुरता सीमित केला तर आम्ही या अमृताचा कुंभ मिळूनही तहानलेले राहूत. बघा, अमृताचा कुंभ मिळू नये. करुणेचा खरा अर्थ काय आहे? ज्या वेळेला त्या नामाचं प्रेम माझ्या जीवनामध्ये प्रगटेल, ज्या क्षणी मला या मनुष्य जन्माची उतराई करता येईल, ज्या क्षणी ज्या नामाच्या धामामध्ये हे सद्गुरू राहतात त्या धामामध्ये मला प्रवेश करायला मिळेल, त्यावेळेला सज्जनो समजून घ्या, गुरुने आमच्यावरती करुणा केली, त्या भगवंताने आमच्यावरती करुणा केली. करुणेचा अर्थ एवढा सोपा करू नका. अहो, लोक तर कृपेचा अर्थ इतका लहान करतात. अहो, काय सांगायचं, गोंदवल्याला गेलो तर पटकन खोलीची किल्ली दिली, जेवायला गेलो तर ही मोठी लाईन, कोणीतरी आलं म्हणाले चटकन चला आतमध्ये, मागून घेऊन गेले, प्रसाद मिळाला, दर्शन पण तसंच झालं, पटकन बाहेर आलो, कंडक्टर म्हणाला बसचं रिझर्वेशन फुल आहे, उभं राहून जावं लागेल. गेलो तर बघतो फक्त तेवढीच एक जागा रिकामी. काय कृपा महाराजांची. ग्रो अप मॅन, ग्रो अप. कुठंतरी आता मोठे व्हा. जीवनामध्ये आपल्या गुरुला कंडक्टर सारखं नका समजू. एवढा लहान नाही आपला गुरु. जो प्रत्यक्ष भगवंत द्यायला तयार आहे त्याच्याकडे तुम्ही केवळ एक खोली आणि एक जेवणाची वेळ मिळाली म्हणजे कृपा समजता. यासाठी एकच आहे, आम्हाला करुणेची व्याख्यावरती न्यायला पाहिजे. ते स्वामी रामदास होते ना काननगडचे, 10 बाय 10ची छोटीशी खोली, त्याच्याहूनही छोटी असेल, आणि निरंतर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, मुखाने सतत नामस्मरण चाललंय 12-12, 14-14 तास. कोणीतरी त्यांना विचारलं, महाराज किती वेळ जप करणार? ही भिंत फोडून जोपर्यंत तो राम बाहेर येत नाही तोपर्यंत जप थांबणार नाही म्हणे माझा. हे दृढता आहे. मला तो हवाय, मला तो हवाय, त्याच्यासाठीच हा आता माझा जन्म आहे, तो मला प्राप्त करायचा आहे, तर मी माझ्या माऊलीची कूस धन्य करीन. अन्यथा सुमित्रा म्हणते त्याप्रमाणे नतरू बांझ बली बादी बियानी. त्या आपल्या आईची कूस धन्य करण्यासाठी एकच करा, एक तत्व नाम दृढ धरी मना. आम्ही मंडळी अशी आहोत ना की आम्हाला प्रत्येक गोष्टीचा पुरावा लागतो. हे नाम दृढ धरणं म्हणजे काय? आणि खरंच जर नाम दृढ धरलं तर हरी करुणा करतो, हे कशावरून सत्य आहे? सुंदरकांडमध्ये आज सकाळीच ऐकत बसलो होतो तर सुंदरकांडमध्ये फार सुंदर त्याचं सूत्र सापडतं बघा. माता जानकी अशोक वाटिकेमध्ये खिन्न होऊन बसलेली आहे. हनुमंत येतोय,
आईला प्रसन्न करतोय, नाममुद्रिका देतोय आईला, अशोक वाटिकेचा विध्वंस करतोय, लंकेचं दहन करतोय, रावणाला चांगला धडा शिकवतोय आणि पुन्हा हनुमंत रामाच्या समोर येऊन उभा राहतोय. आणि रामाच्या समोर हनुमंत येताच रामाने पहिला प्रश्न काय करावा? कहूं तात केही भांति जानकी, रहती करती रक्षा स्वप्राण की. हे हनुमंता, माझी जानकी कशी आहे? ती आपल्या प्राणाचं रक्षण कशी करतीये? आणि माझ्या हनुमंताने काय सुंदर उत्तर दिलेलं आहे. काय म्हटलं रामाला तो? नाम पहारू दिवस निसी, ध्यान तुम्हार कपाळ, लोचन निज पद जंत्रित, जाही प्राण केही बाट. रामा, अरे प्राण जाण्याचे 3च मार्ग आहेत. तू म्हणतोस जानकी प्राणाचं रक्षण कशी करतीये? प्राण जाण्याचे 3 मार्ग आहेत. डोळ्यातून जातो, जिभेतून जातो आणि हृदयातून तर जातोच जातो. पण रामा, तिच्या जिव्हाग्री अखंड तुझं नाम आहे. नाम पहारू दिवस निसी. त्या नामाचा पहारा या जिव्हेच्या आधाराने निरंतर जानकी घेतीये. लोचन निजपद जंत्रित. तिचे डोळे तुझ्या चरणांकडे लागून राहिलेले आहेत आणि तिच्या हृदयाच्या कपाटामध्ये तिने तुझं रूप बंद करून टाकलंय. त्या रामाला तिने जे या जनकपूरमध्ये पाहिलं होतं ते त्या रामाचं सुंदर रूप माता जानकीने जे त्याच्या कपाटामध्ये, आपल्या हृदय कपाटामध्ये बंद केलं, त्या कपाटाचं ती नित्य स्मरण करतीये. त्या कपाटातल्या रामाचं स्मरण ती करतीये. हनुमंताने असं सांगितलं. सज्जनो, मला यातून एक सूत्र आपल्याला सांगायचं की नामाला दृढतेने धरायचं म्हणजे काय आहे? मन, वचन आणि कर्म या तिघांमध्ये सुसूत्रता यायला पाहिजे, तर नाम दृढतेने चाललंय. आम्ही काय करतो? काही काही मंडळी असतात, खूप जप करतात, 30-30, 35-35 हजार दिवसाचा जप असतो. अगदी चांगले, योग्य आहे. मग आता सुधारणा कुठे करायची? जे वाणीच्या आधाराने नामस्मरण केलं ते कर्माच्या आधाराने नासवायचं नाही, आणि जे कर्माच्या आधाराने योग्य केलं ते कोणाचं मन दुखवून घालवायचं नाही. बघा, हे नाम दृढ धरणं म्हणजे केवळ हातामध्ये जपाची माळ घेऊन नाम घेणं एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. हा दृढ शब्द, कारण की बघा माऊलीने काय शब्द वापरला? एक तत्व, प्रिन्सिपल, इन प्रिन्सिपल. नाम हे प्रिन्सिपल म्हणून दिलेलं आहे. आम्ही काय करतोय? नाम म्हणजे रोबो सारखं, मशीन सारखं चाललोय. चांगली गोष्ट आहे, त्यात काही चूक नाहीये, कारण की ते शेवटी त्या व्यापकतेकडेच घेऊन जाणार आहे. पण आता आपल्याला थोड्याशा बॉर्डर्स मोठ्या केल्या पाहिजेत ना, थोड्या, की मला एवढं नामस्मरण करूनही हरीची करुणा का बरं प्राप्त होत नाहीये? कारण जर मी दृढतेने नाम घेतोय आणि माऊली जेव्हा सांगते की हरीची करुणा येईल तुझी, तर ती करुणा माझ्या जीवनात यायलाच पाहिजे. ती करुणा मला आज जर अनुभवायला येत नसेल तर याचा अर्थ या दृढते रूपी प्रिन्सिपल मध्ये मला नीट अभ्यास केला पाहिजे. दृढतेच्या प्रिन्सिपल मध्ये 3 सूत्र आहेत: मन, वचन आणि कर्म. यामध्ये कुठेतरी विसंगती आहे. माझी वाणी जे बोलतेय तसं माझं आचरण होत नाहीये. समर्थांनी जी त्यांच्या दासाची लक्षणं सांगितली आहेत त्यामध्ये सगळ्यात प्रधान लक्षण काय? सदा बोलण्या सारिखा चालता है.
फार महत्वाचं सूत्र आहे सज्जनो. नाम दृढतेने धरण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. विचार करा, माझ्या नामामध्ये आज कुठं कमी येतेय? मी कुठं कमी पडतोय? कदाचित माझ्या जपाच्या माळा तर भरपूर होत असतील, पण जनी बोलण्या सारिखे आचरावे. आणि यामध्ये मी तुमच्या बरोबरच आहे. निलाखे काकांनी माझं भरपूर कौतुक केलं, पण हा अभ्यास आहे, लक्षात घ्या. इट इज अ स्टडी. तुम्हाला जर या युनिव्हर्सिटीमध्ये पास व्हायचं असेल आणि इथं पहिला येणं नाहीये, इथं फक्त पास किंवा नापास या दोनच गोष्टी आहेत. जर तुम्हाला खरंच या हरीची करुणा, आपल्या आईची कूस धन्य करायची असेल, या हरीची करुणा प्राप्त करायची असेल, तर एकच गोष्ट आहे, एक तत्व नाम दृढधरी मना. हे तत्व समजून घेतलं पाहिजे. नामरूपी मी जे मनाने विचार करतोय तसंच माझी वाणी बोलतीये आणि तसंच माझं आचरण होत आहे, याचं सतत चिंतन राहिलं पाहिजे, सतत आत्मावलोकन राहिलं पाहिजे. आम्ही चुकूत, जसं चुकूत त्या क्षणी त्यांचे पाय धरले पाहिजेत. महाराज, वाणीमध्ये विक्षेप आला, मनामध्ये विक्षेप आला, आचरणामध्ये विक्षेप आला. नामाला दृढ धरणं म्हणजे काय हे नीट आपण समजून घेतलं पाहिजे. मग आपण म्हणाल, अहो समजा आम्ही हे केलं आणि जर हरीनी करुणाच केली नाही तर? असं होणं कदापि शक्य नाही. तुम्ही थोडंसं करून बघा, थोडंसं. तुम्हाला सांगू का, रामनामस्मरण इतकं प्रभावी औषध आहे. मी ज्या पद्धतीने आपल्याला सांगतोय, एक तत्व नाम दृढधरी मना, त्या पद्धतीने तुम्ही एक कमिटमेंट द्या महाराजांना की महाराज, या पद्धतीने मी पुढच्या जन्मोत्सवापर्यंत वागून दाखवते किंवा वागून दाखवतो. मला करुणेचा अनुभव तुम्ही द्या. मी त्यांच्या वतीने खात्री देतो, तुम्हाला निश्चित येईल, निश्चित येईल. पण एक वर्ष तुम्ही तसं वागून बघा. आणि जेव्हा रामाने सीतेचं हे दुःख ऐकलं की नाम पहारू दिवस निसी ध्यान तुम्हार कपाट, लोचन निज पद जंत्रित जाही प्राण केही वाट. हनुमंताने इतकं सुंदर सीतेचं वर्णन केलंय. बिरह अगिनी तनु तूल समीरा, श्वास जरई छन माही शरीरा, नयन स्त्रवही जलु निज हित लागी, जरय न पाव देह बिरहागी. काय गोस्वामीजींची कल्पकता आहे. अहो भले भले कविताकार या दृष्टांताच्या समोर उणे पडतात. काय म्हणालेत बघा, सद्गुरूची दृष्टी, हनुमंताची दृष्टी जानकीकडे कशी पाहतीये. रामाने विचारले माझी जानकी कशी आहे. गोस्वामीजी लिहितायत, बिरह अगिनी तनु तूल समीरा. प्रभू काय सांगू आहोत जानकीची अवस्था. ती विरह रूपी अग्नीमध्ये आहे. अग्नीचा डोंब उसळलाय विरह रूपी, आणि त्यामध्ये बिरह अगिनी तनु तूल समीरा, श्वास जरई छनु माही शरीरा. कापसासारखं शरीर झालंय जानकीचं. एखादं कापूस असावा, अग्नीमध्ये कापूस ठेवलाय. किती वेळ लागला पाहिजे जळायला, पण तिचा देह जळत नाहीये. कारण नयनस्त्रवही निज जलहित लागी. डोळ्यामधून निरंतर पाणी वाहतंय आणि त्या पाण्यामुळे या विरहरूपी अग्नीला, या शरीराला जाळता येत नाही. रे रामा, काय सांगावं. बिरह अगिनी तनु तूल समीरा, श्वास जरई छन माई शरीरा, नयन स्त्रवई जलु निज हित लागी, जरय न पाव देह बिरहागी. सीता कहे अति विपति बिसाला, बिनहि कहे भली दीन दयाला. निमिष निमिष करुणा निधि, जाहि कलप सम बीती, बेगी चलिए प्रभु आनिय, भुज बल खलदल जीती. तुम्ही तसं नाम घ्या. सद्गुरु रामाला हाताला धरून ओढत आणतो तुमच्यासाठी. अरे याच्यावर करुणा कर रामा, याच्यावर करुणा कर.
निमिष निमिष करुणा निधी जाई कल्प समभीती. एक एक क्षण सीतेचा कल्पासारखा चालला. रामा वाट काय पाहतोयस, चल चल. आणि हनुमंताने सीतेचं हे वर्णन रामासमोर केलं आणि गोस्वामीजी लिहितात, सुनी सीता दुख प्रभु सुख अयना, भरियाए जलराजीव नयना. माझ्या रामाच्या डोळ्यामध्ये पाणी येतो. हे एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. अरे माझी जानकी एवढं स्मरण करते माझं. चला चला चला. अरे काय आता वाट बघताय. कपिपती बेगी बोलाए आए, जूथ पजूत नाना बरना तूल बल बानर भालू बरूत. अरे चला, अस्वल घ्या, वानर घ्या, सगळे घ्या, चला जानकीला सोडवायचंय. काय नाही केलं माझ्या रामाने. बघा लंका कांड वाचून काय प्रचंड संघर्ष केलाय. त्या रावणाला मारणं काही एवढं सोपं नव्हतं, पण मारलं. का मारलं? कारण तिथं कोणीतरी एक तत्व नाम दृढ धरी मना. काय वाटेल ते करेल भगवंत तुमच्यासाठी. वाटेल ते. तुम्ही पाताळात असा नाही तर कुठेही असा, तुम्ही फक्त नामाला घट्ट धरून राहा आणि बघा भगवंताची लीला. तो काय करेल. आणि हे आज नाही हो, तो अनंत काळापासून करत आलाय. गजेंद्रू महा संकटी वास पाहे. हत्ती आपल्या हत्तीणींच्या बरोबर विहार करतोय. मगरीने पाय धरलाय, ओढतोय ओढतोय. सगळ्या हत्तीणी देखील हत्तीला मागं ओढतायत, पण कोणी वाचवू शकत नाही. मग त्याला लक्षात आलं आता एकच जण वाचवेल. गजेंद्रू महा संकटी वास पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. आणि असं विमान आलं वरतून. खाली हत्ती आहे बघा, डोळ्यासमोर आणा. आणि असं विमान येतंय. पायलटला सांगतायत लँड कर लँड कर. पण श्रीहरीला वेळ कुठे. उडी घातली. बघा शब्द बघा, उडी घातली. पॅराशूट लावून नाही, थेट उडी मारली. जाहला जीवदानी नुपेक्षी कदा, देव भक्ताभिमानी. माझा ध्रुव लेकरू धुरू लेकरू, बापुडे दैन्यवाणे. कृपा भाकिता दिधली भेटी जेणे. काय दिलं त्याला. चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. इथं हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणतोय, बोल काय आवडतं तुला. राजकारण आवडतं, युद्धविद्या आवडते, मल्लविद्या आवडते. बाबा मला फक्त राम नाम आवडतो. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी, जपे राम नामावळी नित्य काळी. फक्त राम नाम राम नाम राम नाम. काय करावं बापाने आपल्या पोटच्या पोराला हत्तीच्या पायाखाली दिलं, कडे लोट केली, वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा दिल्या एकाच गोष्टीसाठी की त्या राम नामाला विसर. पण माझा प्रल्हाद बाबांना फक्त एकच सांगतो, मला राम नाम आवडतंय. आणि काय झालं. त्याच्यासाठी म्हणून नरसिंहाच्या रूपामध्ये भगवंत आला. पुराणातल्या गोष्टी आपल्याला असं वाटतं की अरे या तर होऊन गेल्या. पण सज्जनो, ज्याच्या मनामध्ये आर्तता आहे, ज्याच्या मनामध्ये खरोखर मनामध्ये या नामाची दृढता आहे, त्याच्यासाठी आजही काहीही अशक्य नाही. 2025 मध्ये देखील तो आहेच. महाराजांच्याकडे एक मुलगा आला एकदा जमखंडीवरून, अगदी कृश होऊन आला होता. बैलगाडीतून आला, दुपारची वेळ होती. महाराजांनी बघितलं, अरे कोण आलंय. तर कोणतरी झोपलेला, उठण्याची पण ताकद नव्हती, त्याला उचलूनच ओसरीवरती आणलं. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं, त्यांच्या लक्षात आलं, अरे काय रे तुझी अवस्था झाली अशी. तो मुलगा 2 वर्षापूर्वी अयोध्येला अप्पासाहेब भडगावकरांच्या बरोबर आला होता आणि तिथं थोडा वेळ महाराजांशी संग झाला. महाराजांनी सांगितलं, बाळा
रामनाम घेशील का मनापासून? हो म्हणाला. आणि रामनामाला लागला. रामनाम घेता घेता अचानक क्षयाचा त्रास सुरू झाला आणि या टीबीमुळं शरीर अगदी वाळू लागलं. बघा, आपण इथं करुणा या शब्दाचा अर्थ बघतोय. आपल्याला असं वाटतं की रामनाम घेतोय म्हणजे सगळं छानच असलं पाहिजे, पण हा क्षयरोग झालाय. घरचे म्हणायला लागले, वैद्य म्हणायला लागले, काही अर्थ नाही, काही दिवसाचाच मेहमान आहे हा, याने काय करावं? मला गोंदवल्याला घेऊन चला म्हणे, बघतील महाराज काय करायचं. बैलगाडीतून त्याला घेऊन आले, जमखंडीहून. सगळ्यांचा विरोध होता, पण कोणाला तरी एका मित्राला घेऊन आला. महाराज म्हणाले, मग आता इथं कशासाठी आलाय? महाराज, आपण माझी राख करून टाका म्हणाला. मला तुमच्या मांडीवरती मरण हवंय. महाराजांनी त्याला रामासमोर झोपवलं. दररोज रामाकडे बघत तो पडलेला असायचा. पूजा झाली की रामाचं तीर्थ, नैवेद्य स्वतःच्या हाताने महाराज त्याला भरवायचे, औषध पाणी करायचे, सगळं करायचे. महिन्याभरामध्ये रोग बळावला आणि एक दिवशी दुपारी महाराजांच्याच मांडीवरती लेकराने प्राण सोडला. महाराजांनी स्वतःच्या मुलाचं करावं अशा पद्धतीने त्याचा अंत्यसंस्कार केला. आणि आल्यानंतर एकच म्हणाले, कोणाचा परमार्थ कसा असतो हे बाहेरून कळत नाही. बघा, आज काय झालंय, परमार्थ म्हणजे आम्ही सगळा प्रभावाचा प्रांत करून टाकलेला आहे. तो तसा नाहीये. ती नामाची दृढता लोकांसमोर सिद्ध करायची नाहीये आम्हाला. लोकांचं सर्टिफिकेट घेऊन आमच्यामध्ये काहीही फरक पडणार नाहीये. माझ्या हृदयातल्या रामाला ती कळाली पाहिजे दृढता माझी. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, खार भुललासी वरलिया रंगा. तुम्ही तुमच्या आतमध्ये ही दृढता निर्माण करायची आहे, जगाला दाखवण्यासाठी नाही. कुठेतरी हरिनाम सप्ताह चाललाय म्हणून त्यांच्या नामस्मरणामध्ये आपलं कार्ड भरून दिलं म्हणजे माझी दृढता सिद्ध झाली, असं होत नाही. दृढता हे प्रिन्सिपल आहे. दृढता मन वचन कर्माची सुसूत्रता आहे. दृढता ही अंतःकरणाची अवस्था आहे. तुमच्या कुठल्याही अवस्थेमध्ये जर तुमचं स्मरण सुटत नसेल तर तुम्ही दृढतेच्या दिशेने चाललेला आहात. महाराज म्हणाले, कोणाचा परमार्थ हा बाहेरून दाखवता येऊ शकत नाही. मग आज आम्हाला नामस्मरण करायचंय, आज आम्ही नाम घेतोय, पण आमच्या नामामध्ये खरंच दृढता आहे का, हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायचा आहे. आणि ती दृढता आणण्यासाठी मला नेमकं काय केलं पाहिजे? कारण दृढतेशिवाय हरीची करुणा होत नाही. माऊलीच सांगतेय, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. मग त्या दृढतेसाठी मी काय केलं पाहिजे? आणि ज्यांनी ज्यांनी म्हणून ही दृढता धरली त्यांनी नेमकं काय वेगळं केलं होतं? बघा, आम्ही कुठल्या गोष्टीला दृढ धरतो, आमच्याकडे ती शक्ती आहे दृढ धरण्याची, आहे की नाही? संसाराची काळजी रात्री 2 वाजता जरी उठून म्हटलं तर आमच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही गोष्टीला दृढ धरण्याची तयारी आहे. ती दृढता आम्ही कुणाकडे वापरतो? ज्याचं आम्हाला मूल्य असतं त्या गोष्टीच्याकडे आम्ही दृढता लावतो. साधं गणित आहे. आज तुमच्या चित्ताचा तुम्ही स्वतःच एक्सरे काढा आणि बघा मी कुठल्या गोष्टीला दृढ धरलंय, आणि त्या गोष्टीला दृढ धरलंय त्याचंच तुमच्या जीवनामध्ये मूल्य आहे. मग नाम माझ्या जीवनामध्ये जर दृढ धरावं असं वाटत असेल तर जीवनामध्ये नामाचं सर्वोच्च मूल्य प्रस्थापित झालं पाहिजे. सुप्रीम व्हॅल्यू. पूज्य बाबांचा फार आवडता शब्द होता,
सुप्रीम व्हॅल्यू. आज एक मिनिट डोळे मिटून विचार करा की माझ्या जीवनामध्ये अशी कुठली गोष्ट आहे की जी गेली तरी मला फरक पडत नाही, आणि अशी गोष्ट शोधा की जी कुठल्याही परिस्थितीमध्ये मी सोडायला तयार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये करा आपल्या स्वतःच्याच अंतःकरणामध्ये विचार. बहुतांश वेळेला ज्या दृश्यातल्या गोष्टी आहेत त्यांच्याच नंबरनी आमचे पहिले 10 क्रमांक भरलेले असतात, दृश्यातल्याच गोष्टी. मग आपलं घरदार असेल, मुलं बाळ असतील, पैसा असेल, पत्नी असेल, सौख्य असेल, लौकिक असेल, या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या मी धरून बसलोय. याच्यामध्ये कुठं तरी मग शेवटी नामस्मरण ना, ठीक आहे, ते देखील पाहिजेच बरं का, गरजेचं आहे, कोणीतरी सांगितलंय नाम घ्यायला. अशी दृढता येईल का हो? मला विवेकाच्या आधाराने या नामाची पातळी दर जन्मोत्सवाला थोडेसे तरी क्रमांक वरती आणता येईल का? जसं आमच्या मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये भारताचे क्रमांक अनेक क्षेत्रामध्ये वरती आणले, अनेक क्षेत्रामध्ये. जिथं हेतू शुद्ध असतो, जिथं क्रियाशीलता आहे, जिथं विचार आहे, व्हिजन आहे, तिथं माणसाला या गोष्टी करता येतात. माझ्याकडे देखील ती आहे व्हिजन. मग मला एक लक्षात यायला पाहिजे की या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्या नामाचा क्रमांक मी वरती आणू शकतो का? हळूहळू हळूहळू आणू. एकदम 105 डिग्रीचा ताप एकदम उतरला तरी त्रास असतो, पण निदान आपण थोडासा विवेकाने विचार करून यापैकी माझ्याबरोबर काय येणार आहे नेमकं ह्याचा विचार करत आलो. आणि एक तुम्हाला रहस्य सांगू का? हे माझं रहस्य नाही, माझ्या गोस्वामीजींचं रहस्य आहे. ज्या दृश्य जगासाठी आम्ही एवढे झुरतो, आम्हाला वाटतं की हेच खरं सुख आहे, याच्याशिवाय सुखाची दुसरी व्याख्या नाही, आणि त्याच्यासाठी आम्ही धडपडतो, आणि मग जमलं तर नामस्मरण करतो. पण तुमच्याकडे एक फार मोठी किल्ली आहे. त्या गोष्टी तुम्हाला अनुकूल घडवून आणण्याचं देखील श्रेय रामनामामध्ये लपलेलं आहे. हे रहस्य आहे, आणि हे मी अनुभवूनच सांगतो. माझ्याकडे भगवंताची अजूनही दर्शनाची करुणा झालेली नाही, पण मी तुमच्यातलाच असल्यामुळं सांगतो की राम नाम घेणाऱ्याचा श्री महाराज लौकिकाला देखील सांभाळून उत्कर्ष करतात, लौकिकाला देखील सांभाळून उत्कर्ष करतात. कारण माझ्या गोस्वामीजींनी सांगितलंय, राम नाम कली अभिमत दाता, हित परलोक लोक पितु माता. राम नाम कली अभिमत दाता. राम नाम हे या कलियुगामध्ये असा एक कल्पवृक्ष आहे, असं एक आपल्या जीवनाचं कल्याण करणारं आहे. या रा आणि म या 2 अक्षरांनी काय केलंय? गोस्वामीजी म्हणतात, हित परलोक लोक पितु माता. या लोकामध्ये रा आणि म हे तुमचे आई वडिलांसारखे तुम्हाला सांभाळतात. आता आई वडिलाला लेकराचं हित कळतं, कधी खायला घालायचं, काय करायचं, कुठले कपडे घातले म्हणजे चांगला दिसेल, कसा राहिला म्हणजे चांगला दिसेल, सगळी लाज त्या राम नामाच्या या 2 अक्षरांकडे. कारण ती लोकपितू माता आहेत, आणि लोकपितू माता असतानाच या रामनामाची गंमत अशी आहे. बघा, एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो. उद्या तुम्हाला दिल्लीला जायचंय. हा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही म्हणाल ठीक आहे, पण मग दिल्लीला जायचं, मग कसं जायचं? विमानाने जायचं. ठीक आहे, विमानाने जातो. मग तिथं गेल्यानंतर कुठं राहायचं? त्याचं हॉटेल. मग जेवणा खाण्याची सोय काय? तिथं फिरण्याची सोय काय? किती प्लॅनिंग कराल तुम्ही? आम्हाला देखील एकदा हा लोक सोडून परलोकामध्ये जायचंय. त्याचं प्लॅनिंग काय? काय प्लॅनिंग? त्यावेळेला रामनाम सत्य हे बोलून इतरांना ते सांगायचं असतं, त्याला तर काही ऐकूच येत नसतं. हे जर त्यांनी आधी ऐकलं असतं तर कदाचित काहीतरी उपयोग झाला असता. हित परलोक
लोकपितू माता. माझे गोस्वामीजी म्हणतात ते रामनाम या लोकात तर सांभाळतंच, त्याचा लौकिक सांभाळतं, त्याची लाज राखतं, त्याला भरपूर खायला प्यायला देतं, त्याला छान सुखात ठेवतं. कुठल्या आईबापाला आपलं पोरगं दुःखात वाटेल? सगळ्यांना चांगलंच वाटेल. त्याप्रमाणे रामनाम या लोकात सुखी ठेवतं आणि हित परलोक, परलोकामध्ये तुमचं हित साधतं. इथं तुम्ही जेवढं रामनाम घ्याल तिकडे तेवढी 5 स्टार फॅसिलिटी आहे बघा. काय सांगायचं अजून रामनामाचं महत्व तुम्हाला? हित परलोक लोकपितू माता. बरं, त्या रामनामाला घ्यायला काहीच करावं लागत नाहीये. अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्यसाचे. रामनामाचं महत्व सगळ्या संतांनी आम्हाला गाऊन हे सांगितलं की बाळांनो, त्याला घ्यायला त्रास नाही, ते तुमचं या लोकातलं हित साधेल, तुमचं परलोकाचं रिझर्वेशन करेल. मग त्या रामनामाला तुम्ही सुप्रीम व्हॅल्यू का देत नाही? अरे तुम्ही तर सगळे व्यावसायिक दृष्टिकोनाची लोक आहेत, ज्याच्यामध्ये आपला फायदा आहे ते आम्ही करतोच. आमच्या माता भगिनींना आत्ता जर कोणी सांगितलं अहो चिंचवड स्टेशनला 20% सेल चालू आहे, बऱ्याच जणी मला वाटतं मागच्या मागे निघतील. आज शनिवार रविवार आहे म्हणून बरं आहे, नाही तर आमच्या पुरुषांचं शेअर मार्केटही चालू असतं. कारण आम्हाला कसं आहे, आम्हाला आमचा फायदा कळतो, आम्हाला आमचा फायदा कळतो. मग जर आमच्यामध्ये एवढी बुद्धी आहे फायदा कळण्याची, तर ज्या फायद्याच्या आधाराने, ज्या नामाच्या आधाराने या लोकामध्ये कल्याण होतं, परलोकामध्ये रिझर्वेशन होतं, ते घ्यायला पैसा खर्च लागत नाही, घ्यायला कुठलीही अवस्था लागत नाही, सगळं काही आहे, तरी त्या नामाची सुप्रीम व्हॅल्यू मला कळत नाही, म्हणजे काय म्हणावं? अशा लोकांनी एकच करावं, दासबोधाची मूर्खांची लक्षणं वाचावीत. काय अजून? आणि आमच्या समर्थांनी फार छान केले. पहिल्यांदा मूर्ख लक्षणं लिहिली, ती वाचून 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 मग उत्तम लक्षणं, सद्विद्या लक्षणं, सगळी लक्षणं सांगितली आणि शेवटी पडद मूर्ख लक्षणं सांगितली. पडद मूर्ख लक्षणं ही मूर्ख लक्षणापेक्षाही चांगली आहेत, कारण मूर्खाला निदान माहीत नसतं की मी मूर्खासारखा वागतोय, त्यामुळे ती मूर्ख लक्षणं आहेत. पण पडद मूर्ख लक्षणं म्हणजे त्याला माहिती आहे तरी तो मूर्खासारखा वागतोय. त्यामध्ये माझा हात आपोआप वरती गेला. ही गंमत आहे की आम्हाला सगळं सांगू नाही, कळू नाही. ज्या रामनामाने एवढं आमचं कल्याण होतं, जे फुकट आहे, तरी देखील आम्ही त्याला धरत नाही. अरे इतर ठिकाणी छोट्या छोट्या डिस्काउंटसाठी पळणारी आम्ही लोक, इथं फुकट जीवनाचं कल्याण करणारी ही एवढी मोठी संजीवनी आमच्या हातात येऊनही आम्ही का पळत नाही, का करत नाही? या संतांची वाणी त्यांनी झिजवली हो, देह झिजवला लोकांना राम नाम सांगण्यासाठी. आपण म्हणाल दादा तुमचं नामस्मरण फार जोरदार दिसतंय, एक तत्व नाम दृढधरी मना तुमचं झालेलं दिसतंय. हे तर सेल्फ कन्फेशन आहे हो, हा प्रवचनाचा भागच नाहीये. ही तर मी माझी अवस्था तुमच्या समोर मांडत असतो. पण एक आधार आहे माझ्या माऊलीने दिलेला. माऊली म्हणाली बाळा आता नामाशिवाय दुसरं काही बोलू नकोस. जिथं जाशील, जी कथा सांगशील, ती पुन्हा समेवरती येताना नामावरतीच यायला पाहिजे. त्या नामाचंच महत्व सांग, त्या नामाचीच कीर्ती गा. पण म्हटलं माऊली मी ती सांगतोय, पण माझ्या जीवनात त्याची काळजी तू करू नकोस. का? कारण माऊली म्हणते हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय,
पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा तपाचे सामर्थ्ये तपिन्नला मूप, तपिन्नला मूप चिरंजीवी कल्प होऊनी नांदे, रंजीवी कल्प होऊनी नांदे. मला सांगायचा मुद्दा हा आहे की हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. तुमची वाणी पवित्र होती, तुमचा देह पवित्र होतो तुम्ही जेव्हा नामाचं महत्व सांगत राहता, नामाचं महत्व गात राहता. त्यामुळे सज्जनो, राम नाम, राम नाम याची सुप्रीम व्हॅल्यू माझ्या जीवनामध्ये जर वाढली तर मी त्या एक तत्व नाम दृढ धरी म्हणा या अवस्थेच्या दिशेने जाऊ लागेन. या बुद्धीचाच आम्हाला मिळालेलं एक वरदान आणि एक शाप आहे. कारण एक तत्व नाम दृढ धरी मना, या मनाने सिग्नल द्यायचं काम असतं सारखं बुद्धीकडं. ती बुद्धीला सारखा सिग्नल देत असतो आणि ते सिग्नल आल्यानंतर बुद्धी त्या सिग्नलना प्रोसेस करत असते. असा विचार करा की जर ती बुद्धी निश्चयात्मक झाली, ती बुद्धी दृढ झाली आणि मनाने 100 वेळा जरी सांगितलं की नामाला सोडून जा, नामाला सोडून जा, तरी बुद्धी नामाला वारंवार परतवून लावेल, नाही तू नामातच राहायचंयस, मी निश्चय केलेला आहे. या बुद्धीने आम्हाला निश्चय करायचा आहे. ही बुद्धी जी आम्हाला वरदान मिळालेली आहे, त्या बुद्धीला हे आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे की नाम हेच माझ्या जीवनाचं खरं हित आहे. आणि सज्जनो, या सर्व संतांनी एकच केलं की आमची ही बुद्धी, आमची ही मती निश्चयात्मक करण्याचा प्रयत्न केला नामाकडं. संतांनी बऱ्याचदा आपल्या मनाची व्यथा देखील बोलवून दाखवली. भैरवी की व्यथा देखील बोलवून दाखवली. बाळांनो, काय सांगायचं आमच्या या बुद्धीचं. काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय मी पतित करू आता, काय मी पतित करू आता, करू आता, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत. बघा, महाराजांनी वेळेअभावी पूर्ण अभंग म्हणत नाही. महाराजांनी 2 गोष्टी सांगितल्या. हिरा टाकोनिया गारा देसी हाती, तेथे माझी मती काय चाले. आमची ही मती, ही बुद्धी, त्याला कळत नाहीये की ज्याच्यामध्ये माझं सर्वोत्तम हित आहे त्याचा निश्चय तू कर. आम्ही नामरूपी रत्नाला टाकतो आणि संसार रूपी गारगोटीला जीवाशी धरतोय. खरं रत्न हे आहे. माझी माऊली देखील एका अभंगामध्ये म्हणते की अमोलिक रत्न जोडी येले तुझ, कारे ब्रह्मबीज ओळखेसी. हे नाम म्हणजे काय आहे? अमोलिक रत्न आहे जे तुला गुरुनी तुझ्या हृदयामध्ये जोडलंय. कारे ब्रह्मबीज ओळखेसी. हे ब्रह्मबीज तू का ओळखत नाहीस? हिरा टाकूनिया गारा देसी हाती, तेथे माझी मती काय चाले. सोडूनिया नाम दाखविसी काम, काढी माझा भ्रम राम राया. माझा राम राया हा भ्रम काढ रे. आणि महाराज देखील शेवटी काकुळतीला येऊन म्हणतात, दीनदास तुझ येई काकुळती, दीनदास तुझ येई काकुळती, शुद्ध करी मती राम राया,
शुद्ध करी मती राम राया, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत. शुद्ध करी मती राम राया, ही बुद्धी जिने संकल्प केला पाहिजे की आता मला जगायचं तर नामासाठी, पुढच्या जन्मोत्सवापर्यंत मला अतिशय मनापासून नामस्मरण करायचंय, माझ्या मन वचन आणि कर्मामध्ये मला कुठेही विसंगती आणायची नाहीये, मला ते नाम दृढतेने घ्यायचंय, निष्ठापूर्वक घ्यायचंय, नामासाठी नाम म्हणून घ्यायचंय. हा निश्चय जर आपण केला ना तर खऱ्या अर्थाने जन्मोत्सव साजरा केला. बघा, एक तर हा निश्चय करण्याचा मार्ग करावा, किंवा दुसरा मार्ग करावा जो आमच्या ब्रह्मानंद बुवांनी केला. दोन्ही मार्ग अवघडच आहेत, पण दुसरा मार्ग देखील सांगून ठेवतो, आणि तो मार्ग आहे शरणागतीचा. शरणागतीचा. इंदोरला आमच्या महाराजांना भेटल्यानंतर जेव्हा त्यांची आणि ब्रह्मानंदांची खूणगाठ पटली, त्यावेळेला ब्रह्मानंदांनी महाराजांच्या चरणांवरती डोकं ठेवलं आणि एकच म्हणाले की महाराज, जोपर्यंत आपण माझी बुद्धी काढून घेतली म्हणत नाही, तोपर्यंत मी हे माझं डोकं तुमच्या चरणावरून उचलत नाही. हे बुद्धी खोकं झालं हो या डोक्याचं आमचं. घडी घडी बिगडे हा निश्चयो अंतरीचा. त्या नामाचा दृढ संकल्प आमचा होत नाही. त्यामुळे एक तर मनाने निग्रह करायचा की महाराज नाही, आता असे अनेक जन्मोत्सव होत राहतील, अशी अनेक प्रवचन कीर्तन ऐकत राहूत, पण माझ्यामध्ये बदल काय? मी कधी सुधारणार? माझ्यावरती तुम्ही करुणा कधी करणार? त्यासाठी निग्रहपूर्वक मी नामस्मरण करीन. आणि जर तो निग्रह आम्हाला करता येत नसेल तर संपूर्ण शरणागती. संपूर्ण शरणागती. मला काहीच कळत नाही महाराज, माझं हित कशात आहे मला कळत नाही, पण तुम्हाला आवडतं म्हणून मी नामस्मरण करतो. या भूमिकेतून आमच्या ब्रह्मानंदाने नामस्मरण केलं. वाचेने कधी कोणाचे दोष पाहिले नाहीत. त्यांना कोणी म्हटलं की अहो गोंदवल्यामध्ये असं आहे तसं हे ते, बुवा आमचे मूक होऊन जप करत असायचे. म्हणायचे बुवा तुम्ही कधीच या विषयावर कधी बोलत नाही, का नाही बोलत? म्हणाले माझी ही जिव्हा मी नामाला विकून टाकली. म्हणाले एकदा विकून टाकलेल्या वस्तूवरती आपला अधिकार नाही. वाचेने मनाने निरंतर श्री महाराजांच्या समाधीच्या भोवती आमचे बुवा राहिले, आणि देहाने निरंतर गुरु सेवेमध्ये त्यांनी आपला देह जिजवला. असं मन वचन कर्माने शरणागत होऊन एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. तेव्हा श्री महाराजांनी बुवांना सर्वोत्तम वरदान दिलं. ते म्हणाले ब्रह्मानंदाचं घर मला अगदी माझ्या घरासारखं वाटतं. आणि बुवा म्हणाले की श्री महाराजांनी मला आपल्यासारखं करून टाकलंय. त्यामुळे दोन मार्ग आहेत सज्जनो, जो ज्याला शक्य असेल तो त्यांनी करावा. एक निग्रहपूर्वक नामस्मरण, या बुद्धीचा निश्चय काहीही झालं तरी, अरे मला करता येतो निश्चय, मी किती केलंय, काही नव्हतं माझ्या घरामध्ये, तिथून शून्यातून मी इथपर्यंत उभं केलंय, म्हणजे माझ्याकडे निश्चयाची ताकद आहे. फक्त मला तो निश्चय नामासाठी करता येत नाही, कारण त्याची व्हॅल्यू माझ्यासाठी फार कमी आहे. ती नाम निरूपण नाम जतनते सौ प्रगटत जिमी मोल रतनते. या नामरूपी रत्नाची सतत निरूपण करून चिंतन करून खरं मूल्य प्रगटवायचंय, आणि ते मूल्य प्रगटलं की नामाची सुप्रीम व्हॅल्यू प्रगटली की त्याचा निश्चय होतो. हा एक मार्ग, किंवा आमच्या बुवांसारखा शरणागतीचा दुसरा मार्ग. जो ज्याला सोयीस्कर असेल तो करावा. पण जीवनामध्ये जर खरंच कल्याण साधायचं असेल, खरंच आपल्या आईची कूस धन्य करायची असेल,
तर एकच आहे, एक तत्व नाम, दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. झालेली ही वाङ्मयीन सेवा गुरुचरणी समर्पित करतो. सर्व श्रोत्यांना व्यासपीठावरून मनोभावे वंदन आणि जन्मोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत वाणीला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. प्रेमे पाझरती लोचन अशी सगळ्यांची स्थिती झालेली आहे. जी मनाची अवस्था आपल्या सगळ्यांना प्राप्त झाली आहे त्यातून बाहेर काढण्याची खरं म्हणजे माझी इच्छा नाही. पण खऱ्या अर्थानं कुंभमेळ्यातलं स्नान इथं झालं. तीर्थक्षेत्र आणखी काय वेगळं असतं. या नामगंगेत आपल्याला दादांनी डुबकी मारायची संधी प्राप्त करून दिली. महाराजांचा जन्मोत्सव हे संतांचं संमेलन असतं. काल सकाळी समर्थांची हजेरी झाली, संध्याकाळी तुकामाई आले आणि आज माऊली आली. केवढे आशीर्वाद आपल्या या गणुबुवांना देण्यासाठी हे संत तत्पर आहेत, आतुर आहेत. आणि दादांच्या मुखातून ही सगळी अमृतवाणी. अमृतवाणी ही अतिशयोक्ती नाही आहे. कारण अमृताहून गोड नाम तुझे देवा असं जेव्हा आपण म्हणतो तर नाम जर ते अमृताहून गोड आहेत तर नामाचा महिमा सांगणारी वाणी अमृतवाणी आहेच, ती निश्चित आहे. आणि तिचा आम्ही आस्वाद आकंठ घेतला, आकंठ प्राशन्न केलं. ते गमतीनं मी ते पुरस्काराबद्दल मगाशी बोलत होतो. पण जगामधला सगळ्यात सर्वश्रेष्ठ पुरस्कार कुठला असेल तर तो समर्थ भक्त आम्ही आहोत, रामभक्त आम्ही आहोत, हा पुरस्कार आहे. आणि तो दादांना प्राप्त झाला आहे. याच्यापेक्षा आणखी मोठा पुरस्कार कुठला असू शकतो. आणि आपण हा सगळा आनंद सोहळा या निमित्तानं अनुभवतो आहोत. 13 साली महाराजांनी देह ठेवला आणि बरोबर 12 वर्षानंतर तात्यांच्या मुखातून महाराज पुन्हा प्रकट झाले. आणि 1967 सालापर्यंत तात्यांच्या मुखातून महाराज बोलत राहिले. आणि साधारण 67 सालापर्यंत महाराजांची वाणी सर्वदूर पोचवल्यानंतर पुन्हा बाबा कार्यरत झाले. आणि अगदी वयाच्या 89व्या वर्षापर्यंत हा महाराजांच्या नामाचा प्रचार बाबांनी केला. आणि बाबांनी देह ठेवल्यानंतर आता आमचे दादा ते कार्य पुढं चालू करत आहेत. यात तिळं मात्र अतिशयोक्ती नाही, ही वास्तवता आहे. हे मनापासून मी बोलतो आहे, आपल्याच मनातले हे विचार मी व्यक्त करतो आहे. आणि आपल्याला हे वारंवार असं ऐकायला मिळणार आहे, हे मिळतं आहे. रामकथेचे 8 भाग झालेत. 8 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी 9वं ज्योतिर्लिंग आता वाराणसीला आहे. आणि तिथे मोठ्या प्रमाणात आत्ता दादा म्हणाले की अनेक संत महंतांच्या आणि विद्वान पंडितांच्या साक्षीनं ती कथा साकारली जाणार आहे. ही सगळी महाराजांची कृपा आहे, ही तुकामाईंची कृपा आहे, ही समर्थांची कृपा आहे. आणि ती अशी व्यक्त होते आहे, ती प्रकट होते आहे. आणि आम्ही खरं भाग्यवान आहोत की ते आमचे आहेत. आमचा केवढा अधिकार आहे त्याच्यावरती. आणि हा आमच्या जन्मोत्सवाचं ते वैभव आहे. आणि ते आपण आनंद लुटला, हा अमृत प्राशन केलं. दादांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्यात तुम्ही आहातच, असेच राहा. महाराजांना मी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या मुखातून हा नामाचा महिमा गायला जावा आणि अधिकाधिक तो आम्हाला प्राप्त व्हावा. त्यासाठी आम्हालाही दीर्घायुष्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना मी करतो महाराजांच्या चरणी आणि वाणीला विराम देतो. यानंतर दादांना महाराजांचा प्रसाद कोण देते? हां, दिला. आमच्या आष्टेकर आपल्या कार्याचे उपाध्यक्ष आहेत. महाराजांचा प्रसाद ते देतात त्यांना. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सचदा सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
काही वेळ नामस्मरण होईल आणि नंतर आपल्या नेहमीप्रमाणे 2 आरत्या होतील आणि सगळ्यांनी महाराजांचा प्रसाद घेऊन मग आजचं दुपारचं सत्र संपेल. दुपारी 4 वाजता समर्थ भक्त सोन्नाबुवा रामदासी यांचं प्रवचन आहे आणि संध्याकाळी 6 वाजता हरिभक्तपरायण चिन्मय बुवा देशपांडे यांचं कीर्तन आहे. याही कार्यक्रमाचा आस्वाद आपण सगळ्यांनी जरूर घ्या. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.